येवला शहर आणि तालुक्यातील कुणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, तर आगामी पिण्याच्या पाण्याचं आवर्तन मिळेपर्यंत उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करावं, अशा सूचना छगन भुजबळांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात। येवला संपर्क कार्यालयामध्ये भुजबळांनी पाणी टंचाईचा आढावा घेतलाय। एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। 358 गावं 1000 वाड्या वस्त्यांना टँकरना पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगर जालन्यात भीषण पाणी निर्माण झाली आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते। वाशिमच्या कळंबा बोडखेमध्ये महिलांनी पाणी टंचाई विरोधात हंडा मोर्चा काढला। प्रशासनानं टँकरद्वारे पाणी पुरवठा न केल्यानं नागरिकांना खासगी टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतं। त्यापूर्वी प्रशासनानं 40 दिवसात पाणी पुरवठ्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। परभणी जिल्ह्याचं कमाल तापमान 41.5 सेल्सिअसवर पोहोचलं। वाढत्या उन्हामुळे राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली, तर तापमानापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावं, लहान आणि वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी, असा सल्ला प्रशासनानं दिला आहे। संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून उष्णतेचा कहर कायम आहे। पुढील 10 दिवसात पारा चढाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। हा पारा 44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभाजीनगरकर उकाड्यानं हैराण झाले। गेल्या काही दिवसांपासून नागपुरात उन्हाचा तडाखा जाणवतोय। नागपुरातलं तापमान 45 अंशांवर पोहोचलंय, त्यामुळे नागपुरात काही चौकांवर सिग्नल जवळ ग्रीन नेट लावण्यात आले। उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी हे ग्रीन नेट लावले आहे। नंदुरबारच्या शहादा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ आणि बस स्थानकाच्या परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी वाढली। त्या वाहतूक कोंडीचा सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। हातगाड्या आणि बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी होते, त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। म्हाडाच्या 95 उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचं समोर आलंय। पावसाळ्यापूर्वी घरं रिक्त करण्यासाठी भाडेकरूंना नोटीस देण्यात येणार आहे। संक्रमण शिबिर हवं असल्यास म्हाडाकडे अर्ज करावा लागणार आहे। पुण्यातल्या रुग्णालयानंतर आता रक्तपेढ्यांवर प्रशासनाची नजर राहणार आहे। पुण्यातील 48 रक्तपेढ्यांचे परवाने एफडीएकडनं निलंबित करण्यात आलेत। घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या तपासणीमध्ये वेगवेगळ्या त्रुटी आढळल्यामुळे कारवाई केली आहे। पुण्याच्या रांजण गावातील MEPL कंपनीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे, त्यामुळे अनेक गावांमधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यासाठी शरद पवारांनी याची दखल घेतली आहे। तर 23 एप्रिलला शरद पवार या परिसरांना भेटी देणार आहेत। तर प्रदूषणाचा आढावा घेऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधणार। पुण्यातील शिरूरच्या कान्होरमध्ये नेसई देवीचा यात्रा उत्सव संपन्न झाला। या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीसह काठी पालखी तमाशा यासारख्या लोककलांचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये मोठ्या संख्येने भक्तांनी गर्दी केली। सोलापूरच्या वडवळमध्ये खरग सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सोहळ्याचं आयोजन केलंय। भाविकांनी खरगे महाराजांच्या पालखीचं स्वागत करत मंदिरात विधीपूर्वक आणून सभामंडपामध्ये स्थान दिलं। यावेळी भाकणुकीचा कार्यक्रमही पार पडलाय। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मानगोळी गावात अमोघ सिद्ध महाराजांची यात्रा उत्साहात पार पडली। यानिमित्त 5 पालख्यांची नयनरम्य भेट घालत यात्रेचा समारोप झाला। अमोघ सिद्ध महाराजांचा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भक्तगण उपस्थित होते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं बीडमधल्या एका माध्यमिक विद्यालयाला नाव देण्यात येणार आहे। विद्यालयाच्या प्रांगणात संतोष देशमुखांचा पुतळा देखील उभारला जाणार आहे। देशमुखांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत यासाठी विद्यालयाला नाव दिलं जाणार असल्याची माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे सचिव बाळा बांगर यांनी दिली आहे। कर्जत नगरपंचायतीच्या 17 पैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव पास केला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उषा राऊत यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला। व्यक्तिगत आणि घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केला आहे। नाशिक महापालिकेच्या गेटवर मनसेनं घंटानाद आंदोलन केलंय।
रस्त्यांवरचे खड्डे, गोदावरी स्वच्छतेसह शहरातील इतर प्रश्नांबाबत घंटानाद आंदोलन करण्यात आले. परभणीच्या पाथरीमध्ये नागरिकांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढलाय. पैशाच्या वादातून अनंता टोंपे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामधल्या आरोपींना फाशी द्यावी, तसंच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढलाय. गोंदियाच्या खाडीपारमधील उपसरपंच यशवंत कावळे यांनी 2 शाळांचे 15,000 रुपयांचं विद्युत बिल भरलं. या शाळेमधील विद्युत बिल थकीत असल्यामुळे शाळेतील विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. JEE परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेमध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. 99 गुण मिळवणारे 50 विद्यार्थी लातूरचे आहेत. JEE मेन्स या परीक्षेत राज्यभरातनं 2,50,236 विद्यार्थी पात्र ठरले. राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत 8 ते 23 एप्रिल दरम्यान पोषण पंधरवडा साजरा केला जातो. वाशिम जिल्ह्यातील काटा इथल्या अंगणवाडीमध्ये पोषण आहार प्रदर्शनाचं आयोजन केलं. यामधून गर्भवती स्तनदा मातांना संतुलित आहार, कडधान्य, तृणधान्यांच्या पोषण मूल्यांबाबत माहिती दिली आहे. एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांचा PF न भरल्यामुळे 100 कोटी व्याज बुडाल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केलाय. PF आणि ग्रॅच्युइटीचे 2,345 कोटी महामंडळानं भरलेच नाहीये, असा आरोप करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात बिबट्याची दहशत कायम आहे. गेल्या वर्षभरात 22 नागरिक आणि 2,000 पाळीव प्राण्यांच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. यात सर्वाधिक 16 नागरिकांचा मृत्यू नाशिक पश्चिम क्षेत्रात झाला. उसामध्ये बिबट्या मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याचं समोर आलेलं आहे. बनावट पनीर विक्रेत्यांवर FDAची नजर असणार आहे. बनावट पनीर विकल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द होतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे. लातूरमध्ये वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. वाढवणा आणि औसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह 2 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय.